नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनल मध्ये. आणि हा शेतकरी बंधूंनो, जे आता जे आता काही परत जसं एक पहिले अफवा निघाल्या होत्या, तसेच आता परत युद्धाची अफवा चालू आहे की इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. ते युद्धामुळं रेट महाग आलेले. तर शेतकरी बंधूंनो, हा जो काही अफवा आहे किंवा हे रेट कमी करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, हा पहिल्याने एकदा झाला होता. आता परत ते नाटकं सुरू झालेले आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये असं भीतीचं काही कारण नाहीये आणि असं काही एवढं काही विशेष याचे युद्धाचे परिणाम या आपल्या आले अद्रक बाजार भावावर काही जास्त होणार नाहीये. तरी पण काही काही व्यापारी व्यवस्थित रेटमध्ये घेत आहेत, पण काही व्यापारी हे नाटकच करत आहे परत. त्यांचे ते कार्यक्रम सुरू झालेला आहे, की रेट कसे कमी केले जाईल आले अद्रकीचे, हा त्यांचा प्रोग्राम सुरू आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर एक विचार करायला गेलं, तर भाजीपालामध्ये आता जसं की केळी आहे, द्राक्ष आहे, तर हे नाशवंत भाजीपाला आहे, की हा जास्त दिवस राहू शकत नाही. याचे रेट पडणं किंवा याच्या बाजारभावावर परिणाम होणं साहजिक आहे. पण आले अद्रक हे असं पीक आहे, की त्यामध्ये आपण त्याला तसंही आपण आले अद्रक काढली आणि 1 महिना ठेवली, ती तशी राहतील. जर कोल्ड स्टोरेजमध्ये जर आले अद्रक ठेवायचं काम पडलं, तर तिला एक 8 ते 9 महिने काहीच होत नाही. त्यामुळे ते काही आले अद्रक नाशवंत नाहीये, की लगेच ती खराब होणं, काढणीनंतर खराब होणार आहे. ते तसं पण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं तर 8-9 महिने राहती. आणि दुसरी गोष्ट, की जे आता समजा इतर भाजीपाला आहे, तर ह्या भाजीपाल्यामध्ये जे एक्सपोर्ट होणार आहे, तर हे थोडं लवकर नाशवंत होणार आहे. हे राहून कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्ष राहून 1 महिना राहू शकतो, केळी 1 महिना राहू शकते. पण आले अद्रक हे असं पीक आहे, की हे 8 ते 9 महिने राहतं आणि विदाऊट कोल्ड स्टोरेजचं हे 1 महिन्यापर्यंत तर आपल्या शेतातच पडलेलं असतं. त्यामुळे एवढं काही घाबरून जाण्याचं काम नाही. युद्धाचं हे संकट आहे. 2 हफ्ते समजा 15 दिवसाचा विषय हा. 15 दिवसात या साऱ्या गोष्टी बंद होणार आहे आणि त्याच्यानंतर परत जसेच तसे रेट हे उलट वाढणार आहे, पण कमी होणार नाहीये. फक्त हे जे आपला इथला लोकल कार्यक्रम चालू आहे, हा लोकल कार्यक्रम आहे, की रेट कशी कमी केला जाईल. काहीतरी कारण दरवेळेस एक नवीन कारण पकडायचं आणि याच्यामागे पण एक मोठी यंत्रणा आहे, की रेट कमी करण्यामागे पण हे जे लोकं आहेत, की हे पण एक दिवस यांचं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत, की रेट कमी झाले, हे झालं, ते झालं, युद्ध सुरू झालं. प्रत्येक वेळेस एक नवीन कारण समोर घेऊन यायचं आणि शेतकऱ्यांच्या मालाचा बाजारभाव कसा कमी केला जाईल, फक्त हा डोक्यात त्यांचा विचार चालू आहे. तर शेतकरी बंधूंनो, बरंच जे एक्सपोर्ट करणारे काही माझे मित्रमंडळी, त्यांच्यासोबत सुद्धा मी चर्चा केलेली आहे. बरेच काही तज्ञ मंडळी त्यांची सुद्धा आपण चर्चा केलेली आहे, की त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे, की काहीही असा एवढा काही जास्त परिणाम हा युद्धाचा आपल्या आले अद्रक बाजारभावामध्ये होणार नाही शेतकरी बंधूंनो. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बंधूंनो, की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, की हां, आले अद्रकीमध्ये ठीक आहे. आता हे म्हणतायत रेट कमी झाले, तर ठीक आहे ना, आपण बी थोडंसं 15 दिवसाकरता थांबून जायचं. आपल्याकडे 1 एकर असेल, त्यामध्ये अर्धा एकर द्यायची. अर्धा एकर ही थोडंसं पाठीमागे ठेवायची. कारण मी पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला सांगत आलोय, की टप्प्याटप्प्यानं आले अद्रक जसं बाजारात जाईल, तेव्हाच आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आणि त्याच वेळेस आपल्या मालाला तो योग्य ते रेट भेटणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, मी परत एकदा सांगतोय, की जे आपले तुमच्या एरियात झालेले जे सौदे आहेत, कारण बरेचसे शेतकरी काय संभ्रम झालेले आहे. हे युद्धाचं, याचं, हे जे त्यांच्या कानापर्यंत अफवा चालल्यात, हे संभ्रम झालेले आहेत शेतकरी. तुम्हाला परत एकदा सांगतो शेतकरी बंधूंनो, की तुमच्या एरियात झालेले सौदे, तुमचं गाव, नाव आणि तुमच्या एरियात झालेले सौदे कमेंटमध्ये टाकत चला. कारण जेणेकरून काय होतं, की शेतकऱ्यांना हे सौदे कळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात ती एक भीती निर्माण होत नाही किंवा ते एक संभ्रम तयार होत नाही. त्याच्यामुळे मी सांगत असतो शेतकरी बंधूंनो, की तुमच्या एरियातील झालेले सौदे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, की जेणेकरून शेतकरी हा भीतीच्या वातावरणात हा जात नाही. तर तसं शेतकरी बंधूंनो, जे आपण काल परवाचे जे रेट घेतले होते, तर त्यामध्ये अभिषेक भाऊ थोरात आहेत साताऱ्यामधून, यांचा ₹4750 सौदा झालेला आहे काल. त्याच्यानंतर जिंदाराज नागरे आहेत खुलताबादमधून, यांचा सौदा हा 46 ने झालेला आहे आणि डागी मालाचा जो त्यांचा सौदा झालेला आहे, हा ₹2600 ने झालेला आहे. म्हणजे ₹26 किलोनं. तसेच महेंद्र करांडे म्हणून आहे. हे म्हणतायत की 4800 ने माझा आले अद्रक मागितली म्हणे 4800 ने. महेंद्र करांडे. तर महेंद्र भाऊ, आपल्याला हे संधीचं सोनं करायचं चान्स आहे. 48 न मागितली असेल तर खरोखर आपल्याला विनंती आहे की आपण हा आले अद्रकीचा सौदा करायला काही हरकत नाहीये. त्यानंतर गणेश हिवाळे आहे. ते म्हणतात की व्यापारी बंधूंनी माझी जी आले अद्रक आहे, ही 5,000 ने मागितलेली. तर गणेश भाऊ, 5,000 ने द्यायला काही हरकत नाही. पण एक 5,500 पर्यंत सध्याचे जे रेटच्या हिशोबाने आपण जर विचार केला, तर ते जे 5,000 मागता येत नाही, ते एकदा सौद्यात बसल्यानंतर एक 5,500 पर्यंत, म्हणजे 5,500 पर्यंत तुम्ही तो सौदा देण्यासाठी दिला तरी चालतो. आणि
एक जर आपण सरासरी जर एवढा सरासरी जर मार्केटचा विचार करायला गेलो, तर आजही काल परवा जे 2 दिवसात झालेले जे सौदे आहे, जर माल जर तुमचा मीडियम असेल तर सॉरी, तुमचा माल जर समजा मीडियम असेल, मध्यम आले अद्रक असेल मध्यम, तर ते आले अद्रक मध्यम असेल तर एक 4300 ते 4400 हा भाव चाललेला आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं आले अद्रक हे व्यवस्थित सुपर क्वालिटीचं असेल तर 4400 पासून तर 4750 रुपयापर्यंत सौदे आहे. या 2 दिवसात, मागच्या 2 दिवसात झालेले आहे शेतकरी बंधूंनो. तर शेतकरी बंधूंनो, पहिली गोष्ट, युद्धाच्या युद्धाच्या कारणावरून काही थोडंसं संभ्रम व्हायचं नाहीये. कारण एक 8 दिवस 15 दिवस आपण अर्धी अद्रक देऊ शकतो, अर्धी पाठीमागे ठेवू शकतो. टप्प्याटप्प्याने ते एक आपल्याजवळ ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट, की आले अद्रक हे पीक असं हे नाशवंत नाही, हे ताबडतोब खराब होणार नाही. जसं की केळी, द्राक्ष एक्सपोर्टमध्ये प्रॉब्लेम येऊ राहिलेत युद्धामुळे. पण ते नाशवंत पीक आहेत, एका महिन्यात खराब होतात. त्याच्यामुळे ते साहजिक आहे. पण आले अद्रकेला तसं काही प्रॉब्लेम नाहीये. कोल्ड स्टोरेजमध्ये 8 ते 9 महिने राहू शकते. तसं पण 1-1.5 महिना अशी पण राहू शकते आपल्या वातावरणामध्ये बाहेर काढल्यानंतर. त्यामुळे एवढं काही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी बांधवांनो, मी परत एकदा सांगतोय, की जर तुमचे झालेले सौदे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. कारण आता हे जे युद्धाचं जे चालू आहे, आता सध्या अफवा चालू आहे, तर यानं काय होतं, शेतकरी थोडा संभ्रम होतो. तुम्ही सौदे टाकले, तेच सौदे आपल्या शेतकऱ्यांना ते बघायला भेटतात आणि ते त्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार होत नाही. चला शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. जय जवान, जय किसान.